नमस्कार, हॅलो सर्वांचे मराठी कथा लेखन या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे रहस्य. लेखक आहेत विलास बोराडे. जर याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. रहस्य कथेकडे वळूया. समर थोडे दिवसांसाठी आपल्या गावी आला होता. गेल्या बऱ्याच वर्षात त्याला त्याच्या ड्युटीमुळे त्याच्या गावाला जाता आले नव्हते. पण त्याला गावाला येऊन 2 दिवसही झाले नव्हते तर इतक्यात त्याच्या घरी काही माणसे आली. त्यांनी त्याला सांगितले की साहेबांनी तुम्हाला अर्जंट आपल्या हेड ऑफिसला बोलावले आहे, तुम्ही ताबडतोब निघा. मग समरही ताबडतोब निघाला आणि लगेचच हेड ऑफिसला पोहोचला. त्याचे वरिष्ठ अधिकारी त्याचीच वाट बघत होते. त्यांनी त्याला सांगितले की सॉरी, सुट्टीवर आहेस तरी तुला बोलावले, पण काय कारणच तसे होते. आपले एक मंत्री आपल्या परिवारासह पिकनिकसाठी गेले असताना तिथून आपल्या परिवारास सकट गायब झाले आहेत. आम्ही त्यांच्या मोबाईलच्या फोनलाही ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला त्यातही यश आले नाही. मग आपल्या पोलीस दलाने भरपूर शोध घेतला, पण त्यांना त्यांचा कुठेच सुगावा लागला नाही. त्यांनी तो परिसर पिंजून काढला तरीही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्या ठिकाणाहून यापूर्वीही अनेक माणसे गायब झाली आहे. तेव्हा तुलाच ही केस सोडवावी लागणार आहे. आमचा तुझ्यावर विश्वास आहे. तू ही केस सोडवण्यात नक्कीच यशस्वी होशील याची आम्हाला खात्री आहे. मग समरने त्याच्या वरिष्ठांना विचारले की मंत्रीसाहेब नक्की कुठे गेले होते पिकनिकला. तेव्हा त्यांच्या वरिष्ठांनी सांगितले की राजस्थानजवळ एक बिलासपूर नावाचे गाव आहे, तिथे जवळच एक किल्ला आहे. त्या किल्ल्यावर राहण्याची सोय आहे. तिथेच आपले मंत्रीसाहेब आपल्या परिवारासह पिकनिकसाठी गेले होते. यापूर्वीही अनेक माणसे जी त्या किल्ल्यामध्ये राहायला गेली होती ती त्या किल्ल्यामधून कधीच परत आली नाहीत. तेथील पोलीस स्टेशनमध्ये त्या माणसांच्या हरवण्याच्या बऱ्याच तक्रारींची नोंद आहे. तेव्हा तू मंत्री साहेबांबरोबर त्या हरवलेल्या माणसांचाही शोध घ्यावा असे आम्हाला वाटते. तेव्हा तू उद्याच्या उद्या निघ. तुझी राहण्याची सोय आम्ही त्याच किल्ल्यामध्ये केली आहे, जेणेकरून तुला तपास करण्यास सोपे जाईल आणि खरे काय ते सत्य जगासमोर लवकर आणता येईल. दुसऱ्याच दिवशी समर राजस्थानला पोचला. मग तेथील पोलीस इन्स्पेक्टरने त्याला किल्ल्याजवळ आणून सोडले. किल्ल्याजवळ पोहोचताच किल्ल्याच्या आजूबाजूला राहणारे गावातले लोक त्याला विचित्र नजरेने बघत होते. मग पोलीस इन्स्पेक्टर समजला म्हणून की सर, तुम्ही आता आराम करा. आपण उद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊ, जिथे मी तुम्हाला हरवलेल्या व्यक्तींची सर्व माहिती देईल. तेव्हा समर त्याला म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका, मी काही थांबलो नाही आहे. मी थोड्या वेळाने फ्रेश होऊन येतो. मग आपण गावात जरा फेरफटका मारून पोलीस स्टेशनला येईन. ठीक आहे, जशी तुमची मर्जी, असे म्हणून तो पोलीस इन्स्पेक्टर पोलीस स्टेशनला निघून गेला. थोडा वेळ समर फ्रेश झाल्यानंतर समरने त्या पोलीस इन्स्पेक्टरला फोन केला आणि थोड्या वेळाने तो पोलीस इन्स्पेक्टर समरला घेण्यासाठी आला. मग समरने इन्स्पेक्टरला सांगितले की गाडीने नको, आपण चालत पोलीस स्टेशनला जाऊया, म्हणजे मला गावातल्या लोकांशीही बोलता येईल. समर इन्स्पेक्टरबरोबर जात असताना काही गावातले लोक त्याला दिसले. ते त्याच्याजवळ आले आणि त्याला म्हणाले की साहेब, तुम्ही त्या किल्ल्यामध्ये राहायला आला आहात. तेव्हा समर त्यांना हो म्हणाला. मग ते गावातले लोक त्याला म्हणाले, साहेब, तुम्ही अजिबात राहू नका त्या किल्ल्यात तर नकोच. तो किल्ला अतिशय भयंकर आहे. जो त्या किल्ल्यामध्ये राहतो तो कधीच परत येत नाही. तुम्ही अजिबात किल्ल्यामध्ये राहू नका, नाहीतर तुम्हीही बाकींच्यासारखेच ठार मारले जाल. हे ऐकून समीर त्यांना म्हणाला, ठार मारले जाल म्हणजे? तेव्हा ते गावातले लोक बोलले की ती बाईचे भूत तुम्हाला ठार करेल आणि आपल्यासोबत घेऊन जाईल. ते बाईचे भूत दररोज रात्री या किल्ल्याच्या बाजूला असलेल्या नदीमधून होडीने त्या किल्ल्यात येते आणि किल्ल्यातील माणसांना आपल्याबरोबर घेऊन जाते. तिचे केस अतिशय लांब आहेत आणि तिचा चेहरा अतिशय विद्रूप आहे. ती बाई तुम्हालाही ठार मारेल. मग समीर हसला आणि मग शांत होऊन त्यांना म्हणाला, ती बाई कोण आहे? तेव्हा गावातील लोक म्हणाले की खूप वर्षांपूर्वी ती बाई या किल्ल्यामध्येच नोकर म्हणून काम करायची. तिचे गाव नदीच्या पलीकडे असल्यामुळे दररोज होडीने नदी पार करून ती या किल्ल्यामध्ये यायची. पण एक दिवस या किल्ल्याच्या राजाची वाईट नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने धावत जाऊन या किल्ल्यावरून उडी घेऊन नदीमध्ये जीव दिला. तेव्हापासून या किल्ल्यामध्ये जी माणसे राहायला येतात ती दुसऱ्या दिवशी कधीही दिसत नाहीत, कारण ती बाई या किल्ल्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा बळी घेते. तेव्हा आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या किल्ल्यात अजिबात राहू नका. मग समर असाच तिकडून लगेचच पोलीस स्टेशनवर गेला. मग त्याने तिथल्या सर्व हरवलेल्या व्यक्तींची सर्व माहिती घेतली, पण त्या व्यक्तींमध्ये त्याला काहीच साम्य आढळले नाही. तोही विचारात पडला की असे काय आहे किल्ल्यामध्ये की ज्यामुळे माणसे त्या किल्ल्यामधून गायब होत आहेत.
मग त्याने पोलीस इन्स्पेक्टरला सांगितले की आता आपण निघूया, पण मला आता किल्ल्यामध्ये होडीने जायचे आहे. तेव्हा इन्स्पेक्टर त्याला म्हणाला की मी तशी व्यवस्था करतो. मग थोड्या वेळाने समर त्या इन्स्पेक्टरबरोबर होडीने किल्ल्याकडे निघाला. तो सतत त्या नदीच्या प्रवाहाकडे आणि किल्ल्याकडे बघत होता. त्याला ते सर्व सामान्य वाटले. मग समरला त्या किल्ल्यामध्ये सोडून तो एक पोलीस इन्स्पेक्टर तिथून निघून गेला. समर रात्र होण्याची वाट बघत होता. त्यालाही ती होडी चालवणारी आणि किल्ल्यात येणाऱ्या त्या बाईच्या भूताला बघण्याची उत्सुकता लागून राहिली होती. मध्यरात्र उलटून गेली होती तरी त्या बाईचा पत्ता नव्हता. मग रात्री साधारण 2 वाजण्याच्या सुमारास समरला अचानक नदीमध्ये एक पांढरी अशी आकृती होडीमध्ये बसून किल्ल्याच्या दिशेने येताना दिसली. मग समर धावतच नदीच्या दिशेने निघाला. पण नंतर त्याला कळले की ती पांढरी आकृती त्याच्याच किल्ल्याच्या रूमच्या दिशेने येत होती. त्याला आता काय झाले होते की ती पांढरी आकृती आता त्याच्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे, म्हणून तो आपल्या रूममध्ये लपून राहिला आणि आपल्या बेडवर त्याने माणसासारखी एक झोपलेली आकृती करून ठेवली, जेणेकरून बघणाऱ्याला वाटावे की तोच तिथे झोपलेला आहे. इतक्यात ती पांढरी आकृती त्याच्या रूममध्ये आली. ती आकृती त्याला आता स्पष्ट दिसत होती. ती आकृती म्हणजे एक बाई होती. तिचे केस मोकळे सोडले होते. तिच्या एका बाजूचा चेहरा अतिशय कुरूप होता. गावातल्या माणसांनी सांगितल्याप्रमाणे तिचे वर्णन हुबेहूब होते. तिच्या एका हातात एक धारदार सुरा होता. मग त्या बाईने समर ज्या बेडवर झोपला होता त्यावर हल्ला केला. मग सपासप त्या बेडवर वार केले. तिला असं वाटत होतं की जणू काही समरच तिथे झोपलेला आहे. नंतर समर मेला आहे याची खात्री पटल्यानंतर थोड्या वेळाने ती थांबली आणि मग तिथून निघून जाऊ लागली. इतक्यात समरने रूममधले सर्व लाईट लावले. लाईट डोळ्यावर पडताच ती बाई अतिशय घाबरली. मग तिथून घाबरून पळून जाऊ लागली. मग समरनेही तिचा पाठलाग करण्याचे ठरवले. तोही तिच्या पाठून जाऊ लागला. ती मग धावतच नदीच्या दिशेने निघाली. समर तिच्या मागून धावत होता. पण अचानक समर त्या बाईच्या अतिशय जवळ आला आणि तो तिला गाठणार इतक्यात समरच्या डोक्यावर कोणीतरी हल्ला केला आणि समर तिथेच खाली पडला. डोक्याच्या आघाताने समर खाली पडला होता. तरीही तो अजूनही जिवंत होता. त्याची शुद्ध हरपत चालली होती. मग अचानक त्याला कोणीतरी उचलल्यासारखे वाटले. मग थोड्या वेळाने त्याला शुद्ध आली. तेव्हा त्याने कसेबसे डोळे किलकिले करून बघण्याचा प्रयत्न केला तर तो एका होडीमध्ये होता. त्याच्या समोरच ती विद्रूप चेहऱ्याची आणि केस मोकळे सोडलेली बाई त्याच्याकडे बघून हसत होती. मग समरची अचानक शुद्ध हरपली आणि तो बेशुद्ध पडला. समरला जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्याने आजूबाजूला बघितले तर त्याला काहीच दिसत नव्हते. नंतर त्याला कळले की त्याच्या डोळ्यावर एक पट्टी बांधली होती. तसेच त्याचे हातपायही बांधले होते. बहुतेक तो एखाद्या अंधार कोठडीत असावा असा अंदाज समरने बांधला. त्याला आजूबाजूला इतरही लोकांचे आवाज येत होते. त्यावरून त्याला वाटले की बहुतेक त्या किल्ल्यातले जे लोक गायब झाले होते ते बहुतेक या कोठडीतच आपल्याबरोबर डांबून ठेवलेले असणार, असा समरच्या मनात विचार आला. इतक्यात त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि एक माणूस आतमध्ये आला आणि म्हणाला, नमस्कार पोलीस इन्स्पेक्टर साहेब. तुमचे नशीब बलवत्तर होते म्हणून तुम्ही काल रात्री वाचलात. खरे तर आम्हाला तुला मारायचे होते, पण जाऊ दे. आता बाकीच्यांसारखा तूही आयुष्यभर या अंधार कोठडीत राहा. तो तिथून जाणार इतक्यात समरने त्याला विचारले, मला माझी पर्वा नाही, पण मंत्री साहेबांना कुठे ठेवले तेवढे सांगा आणि मला तुमच्या बॉसला भेटायचं आहे. तेव्हा क्षणभर तो माणूस थांबला आणि त्याने कुणाला तरी फोन केला. मग तो माणूस त्याला म्हणाला, चल तुला आमच्या बॉसला भेटायचं आहे ना. मग 2 माणसांनी समरला पकडले आणि ते लोक त्याला कुठेतरी घेऊन जाऊ लागले. एका खोलीत आल्यानंतर त्याला तिथेच टाकून देण्यात आले. मग समर हसून म्हणाला, तुमच्या बॉसला बहुतेक माझी भीती वाटत असावी म्हणून माझे डोळे आणि हातपाय बांधले आहेत. तेव्हा त्यांचा बॉस चिडला आणि त्याने त्या लोकांना समरचे हातपाय सोडायला सांगितले आणि डोळ्यावरची पट्टीही काढायला सांगितली. समरने समोर बघितले तर त्या खोलीत खूप अंधार होता. फक्त बॉसचे हात आणि पायच दिसत होते. त्या बॉसच्या हातात अनेक प्रकारच्या अंगठ्या होत्या. त्या फक्त चमकत होत्या. बाकी सर्व खोलीत अंधार होता. त्याच्या आजूबाजूला 10-12 लोक उभे होते. मग तो बॉस त्यांना म्हणाला,
तुला मला भेटायचं होतं ना, मी तुझी ही शेवटची इच्छा पूर्ण केली. तुला काय विचारायचे ते विचार, कारण थोड्या वेळातच तू मरणार आहेस. तेव्हा समर त्याला म्हणाला, त्या बाईचे भूत खोटे आहे हे आता मला कळले आहे. पण हे सर्व नाटक कशासाठी आणि कशाला निष्पाप लोकांना तू इथे डांबून ठेवले आहेस? मग बॉस त्याला म्हणाला, तुला खरे कारण जाणून घ्यायचे आहे ना, हे बघ. आणि मग बॉसने हातातून चमकणारे असे काहीतरी समरच्या दिशेने फेकले. समरने ती वस्तू उचलली तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण ती वस्तू म्हणजे जुन्या काळातील सोन्याचे नाणे होते. म्हणजे त्या किल्ल्यात खजिना दडलेला आहे तर. तेव्हा तो बॉस त्याला म्हणाला, हुशार आहेस. हो, त्या किल्ल्यात कित्येक वर्षापूर्वींचा खजिना दडलेला आहे. त्या खजिन्याची किंमत आजच्या काळात अरबो रुपये आहे. पण त्या किल्ल्यात राहणाऱ्या लोकांमुळे आणि गावातील लोकांमुळे आम्हाला तो खजिना त्या किल्ल्यातून काढता येत नाही. म्हणून आम्ही किल्ल्यात येणाऱ्या लोकांना गायब करून त्या किल्ल्याची दहशत सगळीकडे पसरवत आहोत, जेणेकरून लोक या किल्ल्याकडे यायची बंद होतील आणि गावकरीही या किल्ल्याकडे फिरकणार नाहीत. मग आम्ही सहजपणे तो सर्व खजिना त्या किल्ल्यातून काढून नेऊ. आम्ही त्यात यशस्वी होणारच होतो इतक्यात तू इथे आलास आणि आमचा प्लॅन जो होता त्या आता लांबणीवर पडला तुझ्यामुळे. बॉस समरला म्हणाला, तुला आता इथे मारल्यानंतर कोणालाच काही कळणार नाही की तुझा मृत्यू कसा झाला आणि तू कुठे गायब झालास ते. नाहीतरी तू आधीच मरायला पाहिजे होतास, पण तुझ्या नशिबाने तू वाचलास. तुझ्यानंतर तुझ्या मंत्री साहेबांचाच नंबर आहे. आजची रात्र पोटभर जेवून घे. उद्याची सकाळ तू काही पाहू शकणार नाहीस, म्हणून तुला हे सर्व काही सांगितले, जेणेकरून तू मरताना सुखाने मरशील. आणि तो बॉस जोरजोरात हसू लागला. मग त्या बॉसने खुणेनेच त्याच्या माणसांना समरचे हातपाय आणि डोळ्यावरली पट्टी बांधायला सांगितली. मग त्या माणसांनी समरचे हातपाय आणि डोळ्यावरील पट्टी बांधून पुन्हा त्याला अंधाऱ्या खोलीत टाकून ते तिथून निघून गेले. समरने आजूबाजूच्या माणसांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यातील बहुतेक माणसे खूप वर्षापासून या अंधारात कोठडीतच कैद होती. त्यांना फक्त जिवंत राहणे एवढेच दररोज खायला दिले जाते. त्यांनी तिथून पळण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. आता बहुतेक आम्हाला इथेच तडफडून मरावे लागणार आहे. अशाच जगण्यापेक्षा लवकर मरण आले तर बरं असे आता आम्हाला वाटते आहे. मग समर हसला आणि त्यांना म्हणाला, उद्याचं सूर्य तुमच्यासाठी नवीन आनंद घेऊन येणार आहे. तुमची सर्व काळजी आता सर्व काही माझ्यावर सोडून द्या आणि तुम्ही शांतपणे झोपा. आणि मग समरही शांतपणे झोपून गेला. बाकीच्या माणसांना त्याचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले, पण बहुतेक आता याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असे वाटून मग तेही झोपून गेले. सकाळ झाली आणि अचानक सगळे लोक कसल्या तरी आवाजाने उठले. तेव्हा समरही उठला. मग अचानक लोकांच्या ओरडण्याचा आणि गोळ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. तेव्हा त्या खोलीतले सर्वजण घाबरले. तेव्हा समरने हळूच त्यांना शांत राहा असे सांगितले. थोड्या वेळाने तो लोकांचा येणारा शांत झाला आणि येणारा आवाज शांत झाला आणि त्यांच्या खोलीचे दार उघडले गेले. मग समर तू कुठे आहेस अशी हाक त्याला ऐकू आली. आणि मग समर म्हणाला, सर, तुम्ही एवढ्या लवकर इथे याल असं मला वाटलं नव्हतं. आणि तो हसला. मग समरचे हातपाय सोडले गेले आणि डोळ्यावरची पट्टीही काढली गेली. तेव्हा समर कसाबसा उभा राहिला आणि लगेच त्याने आपल्या वरिष्ठांना सॅल्यूट ठोकला. मग समर त्यांना म्हणाला की सर्वांना पकडले की? तेव्हा त्याचे वरिष्ठ म्हणाले, बाकी सर्वांना पकडले, फक्त त्या बॉसला पकडण्यात यश आले नाही. आम्ही त्याला सगळीकडे शोधले, पण तो आम्हाला कुठेच मिळाला नाही. बहुतेक तो इथून पळण्यात यशस्वी झालेला दिसतोय. आणि सर, मंत्री साहेब? समरने विचारले. तेही सुरक्षित आहेत. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते, पण आता ते सर्वही ठीक आहेत. सर, मला मंत्री साहेबांकडे घेऊन चला. मला त्यांना भेटायचं आहे असे समर म्हणतात. त्याचे वरिष्ठ मंत्री साहेबांना भेटण्यासाठी घेऊन गेले. मंत्री साहेब आणि त्यांचे कुटुंब तिथे बसले होते. तेव्हा मंत्री साहेब स्वतः उठून समोर जवळ आले आणि त्याला हात जोडून म्हणाले की आज तुझ्यामुळेच माझ्या आणि माझ्या कुटुंबांचे प्राण वाचले. खरंच तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. तू माझेच नाही तर या खोलीत डांबून ठेवलेल्या अनेक माणसांचे प्राण वाचवले आहेस. तुला मी सरकारला सांगून राष्ट्रीय पुरस्कार द्यायला सांगणार आहे. तेव्हा समर हसून त्यांना म्हणाला,
हे तुमचे मोठेपणा आहे. मग समरने आपल्या वरिष्ठांना म्हणाला की सर, आधी तुम्ही त्या किल्ल्यामध्ये असलेला खजिना ताब्यात घ्या, नाहीतर पुन्हा त्या खजिन्यासाठी आणखीन लोक त्या किल्ल्यामध्ये येतील. तेव्हा त्याचे वरिष्ठ म्हणाले, तू म्हणतोस ते बरोबर आहे. मी आत्ताच्या आत्ता तिथे माणसं पाठवून तो खजिना ताब्यात घ्यायला सांगतो. मग त्याचे वरिष्ठ त्याला म्हणाले की तू इन्स्पेक्टर आहेस, हे या लोकांना कसे कळले? तेव्हा मग समर हसून त्या पाठी उभ्या असलेल्या गावातल्या इन्स्पेक्टरकडे पुढे गेले आणि तो म्हणाला की ह्याला विचारा, आज सर्व काही सांगेल. म्हणजे हा पण त्यांच्यामध्ये सामील आहे, त्याचे वरिष्ठ त्याला म्हणाले. तेव्हा समर हो म्हणाला. हाच त्या बॉसला सर्व खबरी पोहोचवत होता. तो त्यांचाच माणूस होता. पण बॉस पण मिळाला असता तर बरे झाले असते, असे त्याचे वरिष्ठ त्याला म्हणाले. तेव्हा समर हसला आणि म्हणाला, त्याच्या वरिष्ठांना म्हणाला, तो बॉस कुठेच पळाला नव्हता, तो सदैव इथेच होता. आताही तो इथेच आहे आणि अगदी तुमच्या डोळ्यासमोर. तेव्हा त्याचे वरिष्ठ म्हणाले, काय? हो, मी खरं सांगतोय. मग समर म्हणाला, काय मंत्री साहेब उर्फ बॉस, मी सांगतो ते खरं आहे ना? तेव्हा मंत्री साहेब समरवर चिडले आणि त्याला म्हणाले, असे खोटे नाटे आरोप कशाला करतोस माझ्यावर? मी तुला माझे प्राण वाचवले म्हणून चांगलं समजत होतो. आता मी तुला कोर्टात खेचीन. तेव्हा वरिष्ठ त्याला म्हणाले की तू कशावरून सांगतो आहेस की मंत्री साहेबच बॉस आहेत? तेव्हा समर त्यांना म्हणाला की मंत्री साहेबांनी ज्या अंगठ्या घातल्या आहेत, अगदी सेम टू सेम त्या बॉसने अंगठ्या घातल्या होत्या. मला बॉसचा चेहरा बघायचा होता, म्हणून मी मुद्दाम त्या बॉसला चिडवले की तो मला घाबरतो म्हणून माझ्या डोळ्यावरची पट्टी काढत नाही. मग माझा प्लान यशस्वी ठरला आणि मंत्री साहेब, तुम्ही चिडून माझ्या डोळ्यावरची पट्टी काढलीत. पण तिथेच तुम्ही मोठी चूक केली आहे, कारण तुम्ही झटपट आपला चेहरा आणि शरीर लपवले तरी हातातल्या अंगठ्या काही लपवू शकला नाहीत. मग मंत्री साहेब त्याला म्हणाले, याने हे सिद्ध होत नाही की मीच बॉस आहे म्हणून. अंगठ्या एकसारख्या पण असू शकतात. तेव्हा समर त्याला म्हणाला, तुम्हाला पुरावा पाहिजे ना? मग मंत्री साहेबांना विचारा की त्यांनी किल्ल्यामधून गायब होण्याआधी आपण काय केलं आहे ते सर्व मला कळले आहे आणि त्याचे पुरावेही माझ्या ताब्यात आहेत. तसेच आणि मग समोर पुढे गेला आणि मग त्याने तिथे असलेल्या जमिनीवरून चादर काढली आणि खाली बघितले तर जमिनीखाली एक तळघर होते. मग पोलिसांनी तिथे सर्व काही चेक केले तर तिथे त्यांना त्या बॉसचे कपडे आणि त्याचबरोबर मंत्री साहेबांचे कपडे आढळले. तसेच किल्ल्यातील काही खजिनाही तिथे होता. मग इथेच त्यांना एका स्त्रीचे कपडे आणि भूताचा नकली मास्कही सापडला. मग पोलिसांनी ते सर्व वरिष्ठांना आणि समरला दाखवले. मग समर वरिष्ठांना म्हणाला की या कपड्यावरून तुम्हाला त्यांच्या बोटांचे ठसे आणि त्यांचे केसही मिळतील, जेणेकरून हे सिद्ध होईल की हे मंत्री साहेबच बॉस आहेत. मग वरिष्ठ समरला म्हणाले की हे सर्व कशासाठी? खजिन्यासाठी. तेव्हा समर म्हणाला, फक्त खजिन्यासाठी नाही, तर यांनी ज्या खात्याचे ते मंत्री होते त्यांच्या खात्यात अनेक करोडचा घोटाळा करून तो लपवण्यासाठी मुद्दामहून त्यांनी आपण गायब झालो आहोत असे जगाला भासवले. तसेच त्यांना किल्ल्यातला खजिनाही पाहिजे होता. म्हणजे जरी त्यांची संपत्ती जप्त झाली असती तरी पण त्यांनी किल्ल्यातल्या खजिन्यावरती आपले आयुष्य आरामात काढले असते. ते गायब असल्यामुळे त्यांच्यावर कोणाचाही संशय गेला नसता आणि ते कुटुंबापासून दूर राहू शकत नव्हते, म्हणून त्यांनी आपल्याबरोबर आपल्या कुटुंबालाही गायब केले. पण हे सर्व ठीक आहे, पण ती होडीतील बाई कोण होती? तेव्हा समोर त्या मंत्र्यांच्या मुलीजवळ गेला आणि तिला म्हणाला, मी सांगू का? तू स्वतःहून कबूल करते आहेस? तेव्हा त्या मंत्र्याची मुलगी त्याला म्हणाली, हो, मीच त्या बाईचे भूत बनण्याचे सोंग घेऊन त्या होडीतून दररोज येत होते आणि लोकांना घाबरवत होते. पण ही ती बाई होती हे तू कसे काय ओळखलेस? तेव्हा समर त्याला म्हणाला की जेव्हा होडीत बेशुद्ध पडत होतो तेव्हा त्या बाईचे हात बघितले तर ते एखाद्या तरुण मुलीसारखे होते आणि इथे तरुण मुलगी एकच आहे. तुम्हाला हिच्याविषयी जर पुरावा पाहिजे असेल तर तिने घातलेल्या कपड्यांवरून तिचे तुम्हाला केस आणि हातांचे ठसेही मिळतील. वा समर, वा, तू खरोखरच ग्रेट आहेस. आज तू अनेकांचे प्राण वाचवलेस आणि आपल्या देशाचा खजिनाही वाचवलास. तुझ्या बुद्धीला खरोखर सलाम. शेवटी न राहून मंत्री साहेब समरला म्हणाले, मी माझा गुन्हा कबूल करतो, पण मला एक कळत नाही की आम्ही जर तुला पकडले होते तर तू पोलिसांना इथे कसे काय बोलावून घेतलेस? तेव्हा समर म्हणाला, मी राजस्थानला आलो होतो तेव्हा मी एकटा आलो होतो, पण मी माझ्याबरोबर माझा एक ज्युनियर इन्स्पेक्टर असलेला सहकारीही आणला होता. त्याला मी राजस्थानला उतरल्यानंतर माझ्यावरती
गुपचूप लक्ष ठेवायला सांगितले, जेणेकरून तुम्हाला वाटले की मी एकटाच आलो आहे. तुम्हालाही ते खरेच वाटले, पण माझा सहकारी माझ्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून होता. जेव्हा तुम्ही मला पकडून होडीमधून नेत होता तेव्हा तोही तुमच्या मागावर होता. पण मी त्याला मुद्दामहूनच काहीच न करण्यास सांगितले. फक्त पाठलाग करून सकाळी सर्व पोलिसांना ज्या ठिकाणी मला ठेवले होते त्या ठिकाणी यायला मी त्याला आधीच सांगितले होते, जेणेकरून मला बॉसपर्यंत म्हणजेच तुमच्यापर्यंत पोचता येईल. हे ऐकून मंत्री साहेबांना जबरदस्त धक्का बसला, शॉक बसला. मग वरिष्ठ खुश होऊन त्याला म्हणाले, म्हणजे समरला म्हणाले की तुला आता काय पाहिजे ते माग. तेव्हा समर हसून म्हणाला, मला फक्त माझी सुट्टी पुन्हा लागू करा. तेव्हा सर्वजण मनसोक्तपणे हसले. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली ही तुम्हाला कथा हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मदत होईल. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदरशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. शुभरात्री.